काय होता हा आणि काय होतला या मी काय सांगू. या घरात जा काय चालला आहात तू बघतस. या घराचा समशान झाला होता. सगळी रयाच गेली होती. पण तेव्हा पण तुझ्या अस्तित्वावर विश्वास ठेवले मी आणि त्याच विश्वासान तू अभिरामाक हैसर घेऊन येईल. अभिरामान सगळा उभा केल्या. तू परत या घरात येलस. पण तुझ्या वांगडा जी वाईट शक्ती या घरात येली हा ना ते का तू नाही थांबू शकलस रे बाबा. माझ्याकडसून तुझी जे काही सेवा असतात ना ते करून घे. पण या घरात सावर रे बाबा, सावर या घरात. हिंदू, तुझ्या भक्तीक आणि माझ्या विद्येक आव्हान देता ही शक्ती. होय, आव्हान देते मी. बच्ची, तू अण्णांना बंधन घातलायस, मला नाही. आज इतक्या वाड्यात भूतावर थैमान घालेल. ये बाय या काय काय माका नाही माहिती. अहो, मी भात ठेवलं होतं. टोपावरचं झाकण काढलंय ना. तू भात काळवाण नेलो. अगो भात करपलो असत नाही तर काहीतरी पडला असत. कसा काय पडतला आणि माका सांगा आज काळो कसं होय. करपल्यावर पण असं काळं पडणार नाही आणि तुम्ही म्हणता काहीतरी पडला म्हणा. वहिनी तुम्ही घाबरू नका. घाबरू नको तर काय करू. पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. साध्या नाही आया, साध्या नाया. बारामती झाली आहे. बारामती झाली आहे. बारामती आहे, बारामती आहे. सरता सरता बस बस खाली बस. खाली बस. चालेल पाणी देते का. पाणी दे. होय शांत. पाणी दे. काय भला होणार नाही या घरात. काय भला होणार नाही. ही पापा आमच्यावर उलाटत. पापाचो घडो भरलेलो हा. तो गेलो आणि आमका हाय सर. सरिता, काय चुकीचा बोललोय. आई तुमका राग येत पण तुम्ही पण या नाकारू शकत नाही. ही सगळी हा ना भूताटकी आई. भूताटकी असाही जाका हा ना आता बघू पाया. जेना कुणी या केला ना उलटात त्याच्यावर. सरिता, काय बोला नको. हा सगळा केल्याशिवाय ना जाणार नाही आया. शांत होणारा नाही आया. अरे सरता सरिता,
केला कोणा या केला ना एका रक्ताचे उलटे होतील. काय झालं? कोणतरी हा सर कोणतरी हा कोण हा आहे सर? कोणच नाही बघ तू बघ बघ कोण हा कोण भास झालेला असं चल आज चल कोण नाही हा चल आज चल कावेरी शांत हो. आम्ही वाईट करतोय. बात काळा कसं झालं आम्ही? नाही ग मला पण नाही माहिती ग. बहिणी जसं बोलते तसं खरंच आहे का? हा आहे का? तू शांत हो आधी. शांत हो प्लीज शांत हो. हे बघ माझा या गोष्टींवर विश्वास नाही. ह्या गोष्टी मी लहानपणापासून ऐकत आलो. तेव्हा तर मी लहान होतो ग. मला काही कळतच नव्हतं. त्यानंतर पण माझा कधीच विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टींवर. अण्णा जेव्हा गेले ना त्यानंतर या सगळ्या गोष्टी या घरात घडायला लागल्या. पण नंतर आम्हाला कळलं की निलिमा वहिनी हे सगळं घडवून आणत होती. माधवदादाची बायको. कारण तिला आमच्या सगळ्यांच्या मनात भीती भरवून तिला ही प्रॉपर्टी विकायची होती. पण मला वाटत नाही की आता तसं कोणी करेल. कुठल्याला हा वाडा हवाय. ती पण यात सगळ्यात त्रासलेली आहे ग. ती पण का करेल सगळं? सगळ्या ज्या गोष्टी घडतात यात सत्य काय ना हे कळत नाही. मला एवढंच माहिती आहे की आपण सगळ्यांनी एकमेकांना सांभाळायला साथ द्यायला हवी. कावेरी घाबरू नको. काय झालं? कावेरी शांत हो शांत. घाबरू नको. हो काय येवजलस तू? जा का येवजलस ना तर एक गोष्ट ध्यानात ठेव. तुका या घरात तेव्हा पण जागा नाही होती आणि आज पण जागा नाही. हा तुका काय वह्याता कर पण या घरात तू मानान येऊ शकनस नाही. इंदू तू मला मान दिला नाहीस पण मी माझा हट्ट सोडला नाही. इथून पुढे जे होईल त्याला सामोरं जाल पण मृत्यूशी गाठ पडेल तुमची.
झाला काय हे काळ जरी झोप पण येणार नाही. हो बाय गप झोप आता. गप गो बाय गप. एवढं आवाज येतात तरी झोप बरी लागता येईल. झोपूचा प्रयत्न करतोय. तरी म्हटलंय भरलाच नाही कशी अजून. आज कसं दगड मारता. कोणीतरी दगड मारतंय. कोण असेल? का कोणी असं करेल? अरे कोण असा? किती वाईटावर उठलास? अरे कोण असा? इंदू वचे ही भूतावळ आता तुमका सोडूची नाय. माका वाड्यात घालू बघतास पण जिथे रावलास तर ना ही भूतावळ बळी घेतली. एकेकाचा बळी घेतली. ए मारा अजून दगड मारा. मारा अजून. कपाळ भक्ष करा एकेकाचो. करा कपाळ भक्ष एकेकाचो. तुमका बळी वय ना बघी घेवा बळी घेवा. या काय बसलेला? सगळ्यांचा जीव घेऊतो यावजलेला हा. दी काय हो तू बघित तसंच कायस. आता हैसर इलस ना आता सगळा बघ हैसरचा. सरिता आधीच घाबरलेला. तू आणखी काय बोलतोस? मग हे बघा ना काय चालू आता. माझा जीव पण वर खाली होता. काय चालू आहे? फोडा येता सगळ्यांची टाळकी फोडा. सगळ्यांचा जीव घेवा. सुटू तरी आम्ही सगळे याच्यातून. करणार गेलो वरती आणि आम्ही हैसर भोगतो. अगं काय बोलतोस तू? मग हे काय म्हणायचं आहे? अगं मरणाच्या गोष्टी करू नको. धिराण घेऊ पया. बघा काय होता आता. कोणतरी गावातच असा तो नायकांच्या वाईटावर उठलेला. बघतोय मी. अहो आता तू काय करतोस? हा येऊ बाहेर जायचा नाही. हळद थांबा. वाशन कवला फुटतील. फुटान दे. जीव प्यारो नाही तुमका. माका कोण काय करणार नाही. तुगा हट्टात पेटू नको. म्हणजे असं बसून राहायचं. मग काय नाही होत. कोणाला तो बघतोय त्या का आडवच पडते. दत्ता दत्ता. अहो सरिता मी बघतो. त्याला समजावतो मी. थांब तू. अरे नायकांच्या घरावर दगड टाकून हिंमत कोणाची झाली? समोर येवा बघतोय एकेकात. अण्णा नाही गेलो असतो ना तर दत्ता नाही जिवंत असा. अख्ख्या गावा पूर्ण उरेल मी. लपाट दगड टाकतस. येऊ ना समोर. दत्ता आज चल. कोणीही समोर येणार नाहीये. दत्तादा चल आत. नाही बघा बघूचा कोण असा. ये हो समोर. अहो काय चाललं तर बघतास ना. किती सगळं अंगावर घेतात. तुमचा काय झाला तर माझा काय होय विचार केलास कधी? बाद झाला तुमचा पुढे पुढे करणं. लय भयानक असा कळत नाही तुमका. तिका आणून बसवलेला ना तिका विचारू दे जाप. चला आज चला आधी. चला म्हणताय ना. हे पाणी नाका तोंडाशी इला. मग तू गप कित्या? इंदू माका कळता. मग कायच कसा करलस नाही तू? तू सांग काय करू कोय मी? अण्णा आणि शेवंताचं लगीन लावून देऊ? हे काय बोलतस या? मग हे दोघावा गप्प बसतील ना. कोणाचाच त्रास होणार नाही.
अगो आजार जर मुळासकट उपटून काढूचो असत ना तर थोडो त्रास सहन करूक लागतलो. या आज ना उद्या होणारच होता. या कोण करता ता मी तुका सांगूची गरज नाही. पोरांचा चिडणा माका कळता, पण आता तू पण ताच करूक लागलस तर कायव ठीक होणारा नाया. धीर सोडा नको. काळजी घेऊक वय सगळ्यांची. बाकी माझा जा काय कार्य हा ता मी करीन. जाशील काय सर तू? समोर ये. असो समोर ये. वच्छे काय चालवलंस या? तुका मी सावध केलं होतंय. ही भूतावळ त्यांचा देणं घेऊ केले हा. याशी सोडूची नाही तुमका. त्यांचा काय बरा वाईट झाला तर तुझ्या पाय. त्यांका तू छळलंस, मग त्याचो त्रास सगळ्या नायिकांका कित्या? नाईक कोण असत? माझी बायल, माझी पोरा, माझ्या सुना. वा अण्णा वा. अरे आता देना देऊची येळ इली तर माझा माझा करतस हा? पण कधी माझा माझा करून त्यांका प्रेमाने जवळ केलंस आणि आता भूतावळ त्यांच्यावर सोडतस? ह्यो तुझो आणि शेवंताचो डाव हा तो कळता माका. या भूतावळांका घरात शिरून देऊन माका कचाट्यात टाकूचा ना तुका होय ना? पण ह्यो तुझो गैरसमज असा. आरडा नको. लक्षात ठेव, तू माझ्या बंधनात असस. तुका मुक्ती माझ्याकडून गावणार हा. तेव्हा जा ह्या भूतांका तालावर नाचूक बघता ना त्या शेवंताक सांग यांका आवरू. ऐक माझं ऐक. ती नाही आवरणार. जवसर त्यांचा देणं त्यांना गावत नाही तवसर ते कोणाकडनं आवरणार नाही. त्यांचा देणा त्यांना देऊचा लागात. काय हा त्यांचा देणा? बळी मागत. नायकांचो बळी.